तर कशात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये मी आज सगळं तुमचं स्वागत करतो. आणि काल झाली आहे महामानवाची जयंती आणि आज एक करमणुकीचा कार्यक्रम म्हणून ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे. तर तो फेमस आहे कारण की तो आम्ही 125व्या जयंतीला गावी घेऊन गेलो होतो क्रांतीचा वणवा म्हणून. आणि खास त्याच्यासाठी नालासोपाऱ्यावरून सांची आणि महत्वांना आलेत. तर कालच आले होते ते, त्यांचं इंट्रोडक्शन नाही तर करता आलं म्हणून. आता अण्णा कामातून आलाय, आई पप्पा गेलेत, अण्णा कामातून आलाय तो आता फ्रेश हो. मग आम्ही चौघं पण निघू, मी राज सांची आणि अण्णा. तर अण्णा सॉरी स्पीकर ब्लूटूथ स्पीकर ज्याला माईक पण आहे. आणि राज आता एक गाणं बोलून दाखवलं. बोल रे बोल रे. आणि हे बघा हॅलो गाणं बघ गाणं गाणं आहे तुमचा पाठीला का बाबा म्हणेच तुम्ही भिऊ नका. मी आहे तुमचा पाठीला का काठी ठोकीत ठोकीत आले हो माझ्या स्वप्नात माझ्या आले. बुद्धाचे पालन व्हावे हो माझ्या स्वप्नात मागाले. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना. फूलों में गलियों में ना 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 भीना. तेरे बिना भी क्या जीना. ओ सान्या रे तेरे बिना भी क्या जीना. माझ्या मना मुलीचं नव्हतं रे गाणा. माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वनात गाणा रे. तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी सोडले घरदार. तुझ्यासाठी सोडला संसार. तुझ्यासाठी परत वन सगळे तुझ्यासाठी सोडले घरदार. तुझ्यासाठी सोडला संसार. मुरळी वाजवितो गाणा कुंजवना. मुरळी वाजवितो गाणा कुंजवना. तुझ्यासाठी आले वना काना रे. तुझ्यासाठी आले वना खर्च काना. तुझ्यासाठी मेरा टा मेरा टा बॅटरी संपली. रेडी टू गो. बॅगेत खाऊ घेतलाय. आणि जरा लेट झालं कारण की ऑर्केस्ट्रा आला चालू झाले, आम्ही लेट झालो. आणि ही लाइटिंग आहे, ती लाइटिंग दाखवायची मी राहून गेलो होतो विहारातली. आणि आता सगळे ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात इकडे आहेत म्हणून विहार बंद ठेवलं नाही. माणुसकी
दिसे, त्यानं दिलेला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बदलला. खरोखरच आज युद्धाच्या उकळण्यावर असणाऱ्या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. परंतु मित्र हो, आज आपण पाहिलं तर या देशात म्हणजे हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा देश, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश, महात्मा फुल्यांचा देश, राजर्षी शाहू महाराजांचा देश. परंतु या देशात जातीपातीतच तो इतकं माजलेला आहे की प्रत्येक जण आम्ही जातीने श्रेष्ठ कसे असे ठरवून पाहतोय. आणि म्हणूनच म्हणेल की एक दिवस या देशाला लोकशाहीला मुकावं लागेल. एक दिवस या देशाला लोकशाहीला मुकावं लागेल. खरी खुरी लोकशाही हवी असेल तर तत्व बुद्धाचं शिकावं लागेल. शांती आणि समतेच्या मार्गानं या देशाचा गाडा हाकावाच लागेल. आणि भारतालाच काय तर साऱ्या जगाला एक ना एक दिवस बुद्धाच्या चरणी झुकावंच लागेल. बुद्धाच्या चरणी झुकावंच लागेल. मित्र हो, कोणी दंड देऊन दमन करतात तर कोणी शस्त्राच्या बळावर दमन करतात. परंतु तथागत बुद्धांनी न दंडाने न शस्त्राने न चाबकाच्या फटक्याने दमन केले, तर आपल्या ओजस्वी धम्मवाणीने अंगुलीमालाला हिंसेपासून परावृत्त केले. प्रथम तो हिंसक होता, नंतर अहिंसक झाला आणि तथागतांच्या 80 अग्रश्रावकांमध्ये अंगुलीमाल एक अग्रश्रावक मानले गेले. टीव्हीवरती काय दाखवतात, आई कुठे काय करते, आई कुठे काय करते, आई कुठे काय करते, बरंच काय आई करते, माझ्या नवऱ्याची बायको, असं बरंच काही सिरियल. हे काय म्हणजे आम्ही आदर्श काय घ्यायचं यांच्याकडून? काही वेगळं नसतं. हिचा नवरा हिच्याबरोबर, दुसरीचा नवरा तिसरी बरोबर, तिसरीचा नवरा चौथी बरोबर. घेण्यासारखा असा आदर्श काहीच नाही. तरुण मुली आदर्श काय घेणार? आजच्या तरुण मुली आदर्श घेतील त्या कटरीना कैफचा आदर्श घेतील, राणी मुखर्जीचा आदर्श घेतील. आजच्या तरुण मुलींसाठी एवढंच सांगेल की नको आदर्श घेऊ त्या करीनाचा, अगं नको आदर्श घेऊ त्या करीनाचा, नको आदर्श घेऊ त्या कटरीनाचा, तुझा स्वाभिमान तुझा होईल. अगं आदर्श घ्यायचा तर माझ्या भीमाच्या रमाचा घे, तुझी घरोघरी पूजा होईल, तुझी घरोघरी पूजा होईल, तुझी घरोघरी पूजा होईल. फार मोठा त्याग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फार मोठा त्याग आहे रमाईंचा. परंतु कसं आहे की या महामानवांचा त्याग लक्षात घेणं आजच्या पिढीनं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मित्र हो, कसं आहे की सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न पाहिलं तर ते भायखळ्याच्या भाजी मार्केट म्हणजे मच्छी मार्केटमध्ये झालं. सगळ्यांना याची कल्पना आहे. परंतु आमचे कवी आहेत असे की जे कवी बाबासाहेबांचं लग्न तसं पाहू शकत नाही. आणि म्हणून आगळी वेगळी एक संकल्पना कवीची आहे. आणि त्या वेगळ्या संकल्पनेत हे गीत सादर करण्यासाठी या विचार मंचावरती आमंत्रित करतो ऋषिकेश. जरा जोरदार टाळ्या. सर्वांना सप्रेम जय भीम. एक मिनिट तुझ्या जय भीमला आवाज देऊ. जय भीम, जय भीम, दमदार जय भीम, जय भीम. जय भीम की ताकत सांगतो आणि पुढील गाण्याला सुरुवात करतो की नाम जय भीम जब मुंह से निकल जाता है अच्छे अच्छों का कलेजा हिल जाता है. अरे नाम जय भीम जब मुंह से निकल जाता है अच्छे अच्छों का कलेजा हिल जाता है. अरे नाम भीमराज का सुनकर दुश्मन भी थर्राता है. मोम क्या चीज है यहाँ पत्थर भी पिघल जाता है, पत्थर भी पिघल जाता है.
एक तारा एक गडावर एक चौदा तळ्यावर एक तारा एक गडावर एक चौदा तळ्यावर एक तारा एक गडावर एक चौदा तळ्यावर एक तारा एक गडावर एक चौदा नक्की ताई इथपर्यंत आला 2 पायऱ्या चढायच्या फक्त. आपल्या प्रगतीचा प्रवास आपल्यालाच करायला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही पायऱ्या चढताना अजिबात विचार करू नका. आपल्याला फक्त वरतीच चढायचंय. क्या बात है, बरोबर, क्या बात है. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर चालले. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर चालले. त्यांनी जन जीवन फुलवले. तो म्हणजे आपल्या धम्माचा मार्ग. या मार्गाला कधी विसरू नका. पंचशीलांचा तारील तुला शकरीला सत्य बाई. पंचशीलांचा तारील तुला शकरीला सत्य बाई. तुला विमान बनवला वाजता तुला विमान बनवला वाजता तुला विमान बनवला वाजता. लय समान पर समान
सर्व जरा टाळा वाजवा. हा हे छान झालं. 133व्या जयंतीनिमित्त गेल्या 2011 एप्रिल 2024 पासून ज्यांनी आम्हाला या महोत्सवामध्ये जयंती महोत्सवामध्ये सहकार्य केलं, डेकोरेटर तथागत गौतम बुद्धांचा, क्रांतिवा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की डोमे तो नीचे बाहर तो तू गैलरी में आके देख, बाहर तो आजा. देख पन्या तेरे गली में खड़ा है. मैंने ज्यादा बोल रहा है रुका. तर आज दिनांक 15 एप्रिल 2024 आणि शेवट झालाय शाल्वन बुद्ध विहार यांच्याकडून जयंती महोत्सवाचा. ते गेले 5 दिवस म्हणजे 10, 11, 12, 13, 14 5 दिवस जो भीमजयंतीचा जल्लोष आणि याची सुरुवात जानेवारीपासून झाली होती. हळूहळू जे विहारचे रिनोव्हेशन असो, भरपूर सारी कामं होती. एक म्हणजे अशी आस लागून राहिलेली जयंती कधी येते आणि कालचा दिवस असा संपूच नाही असं वाटत होतं भरपूर. तर ऑर्केस्ट्रा पण चांगला आहे. क्रांतीचा वणवा, अमोल मोहिते आणि प्रशांत मोहिते हे 2 बंधू आहेत, त्यांच्या प्रस्तुत आहे तो. तर बस आजचा व्लॉगचा एंड. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा आवाज जरा बसला म्हणून जरा जाडसर घोगरा येतोय समजून घ्या घोषणा देऊन. आणि तर बस आता पुन्हा एकदा भेटू का नवीन ब्लॉगमध्ये.